संक्षिप्त श्री गुरुचरित्र श्री गणेशाय नमः। श्री गुरुदेव दत्त। श्री स्वामी समर्थ। श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा। संक्षिप्त श्री गुरुचरित्र अध्याय 4 श्री गणेशाय नमः। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। श्री गुरुचरित्र अमृत प्राशिता अमर होती भक्त। श्री गुरुचरित्र सुधारस म्हणोनी नित्य सेवावा। तया नुसिंहवाडीत 12 वर्षे गुरु राहत। दीनजना उद्धरित कृपा कटाक्षे करोनिया। असो नुसिंहवाडी सोडून गुरु येती गाणगापूर स्थान। भीमा अमरजा संगम पाहोन तप करीती ते त्या स्थळी। संगमी अनुष्ठान करीत भिक्षेसी येती ग्रामात। एक ब्राह्मण होता तेथ दारिद्र्याने गांजलेला। कधी कधी श्री गुरुनाथ त्याचे घरी भिक्षेसी जात। तो प्रेमे नेई गृहात अति आदर करीतसे। एकदा त्या गृही जात ब्राह्मण नसे गृहात। भार्या त्याची या म्हणत पाट देई बैसावया। श्री गुरुसी बैसवोनी म्हणे पहाती ब्राह्मणी। आजी प्यावे फक्त पाणी गृही काही असेना। तव म्हणती श्री गुरुनाथ म्हैस बांधली दारात। दूध देई मजप्रत ऐसे म्हणती तियेला। श्री स्वामीसी ती म्हणत वांझ मैसती असत। तव म्हणती श्री गुरुनाथ दोही आम्हा पुढे तू। ब्राह्मणी म्हैस दोहत 2 हंडे दूध मिळत। अति आश्चर्य वाटत पाहोनी लीला स्वामींची। वांझ महिषी दूध देई वार्ता सर्वा कळेही। दर्शनासी गर्दी होई श्री नृसिंह सरस्वती स्वामींच्या। कुमसी नामे ग्रामात एक यती होता राहत। त्रिविक्रम भारती असत नाम त्या यतिरायाचे। स्वामी कीर्ती ऐकोन निंदा करी आपण। म्हणे संन्यासाशी महिमान ऐसे हवे कशाला। स्वामी नृसिंह सरस्वती आपल्या भक्ता सांगती। जावे कुमसी ग्रामाप्रती भेटू म्हणती यतीला। बैसोनिया पालखित त्या यतीच्या ग्रामा जात। यती दुरोनी पाहत साष्टांग नमन करीतसे। रोज त्रिविक्रम भारती मानस पूजा जी करीती। त्या रूपे नृसिंह सरस्वती देती दर्शन तेधवा। पाहुनी इष्टदैवत मुनी स्वामी ते नमस्कारित। म्हणे तू साक्षात दत्त नररूपे राहतसे। ऐशा लीला अनंत श्री गुरु भक्तांसी दावित। भक्ती मार्गा ते वाढवित गाणगापुरी राहोनिया। त्रिविक्रम भारती भजे नृसिंह सरस्वती। लोक बहुमान देती महासाधू म्हणोनिया। 2 विद्वान पंडित त्रिविक्रम भारतीसी म्हणत आम्ही महापंडित 4 वेद जाणतसो। ग्रामोग्रामी फिरोन अनेक पंडिता हरवोन। जयपत्रे घेऊन आम्ही येथे आलोसे। तुम्ही महापंडित ऐसे कळले आम्हाप्रत। वाद करावया वेदांत म्हणोनी आम्ही आलोसे। आम्हा सवे वाद करा अथवा हार मान्य करा। विजयपत्र सत्वरा लिहून द्यावे आम्हासी। त्रिविक्रम भारती म्हणत आम्ही संन्यासी असत। न जाणो वेदशास्त्रार्थ काही न कळे आम्हासी। मग हारीपत्र द्या लिहून ऐसे म्हणती ब्राह्मण। यती म्हणे त्या लागोन गाणगापुरी चलावे। तेथे असती श्री गुरुवर नृसिंह सरस्वती अवतार। हारीपत्र तया समोर लिहून देईन तुम्हासी। चला म्हणोनी उठत ब्राह्मण बैसती पालखित। त्रिविक्रम यती चालत निघाले गाणग्रामासी। गाणगापुरासी येत श्री स्वामीसी नमस्कारित। त्रिविक्रम भारती म्हणत श्री स्वामीसी तेदवा। वाद करण्या ब्राह्मण आले पहा दुरोन। पत्र मागती लिहून हरलो ऐसे म्हणोनिया। श्री नृसिंह सरस्वती त्या ब्राह्मणा ते पाचारिती। आढ्यतेने उभय येती बैसती समोर स्वामींच्या। स्वामी तयासी म्हणत विद्या विनयेन शोभत। वाद करोनी काय मिळत लिहुनी कासया हवे तुम्हा। आढ्यता खोर ब्राह्मण नोळखिती श्री गुरु लागोन। म्हणती द्या लिहून हरलो म्हणोन दोघेही। अथवा जिंका वादात 4 वेद आम्हा पाठ। आम्हा सवे शास्त्रार्थ करोनी जिंका तुम्ही हो। श्री गुरु त्या ते समजावित परीतेन ऐकत। वाद करा ऐसे म्हणत पुन्हा पुन्हा तेथवरी। इतुकिया अवसरी श्री गुरु देखती नरासी दुरी। एक मातंग अवधारी जात होता तेधवा। स्वामी त्या ते पाचारिती कोठला कोण विचारिती। तो म्हणे शेतावरती चाललो काम करावया। स्वामी शिष्यांसी सांगत रेषा भूमीवरी काढी जात। शिष्य रेषा काढीत शोते पुढे अवधारा। मातंगासी स्वामी म्हणत एक एक रेष ओलांडित
पुढे येई म्हणत मातंग तैसे करीतसे. पहिली रेषा लंगिता स्तब्धता आली चित्ता, म्हणे मी भिल्ल पर्वता बन राखा नाम माझे. दुसरी रेषा लंघिता बोलू लागे अनेक वार्ता, लोक विस्मित चित्ता पाहो लागले स्वामीसी. तिसरी रेषा लंघिता म्हणे आपण गंगासुत, कामजसी पाचारित ऐसे म्हणूनी पुसतसे. चौथी रेषा लंघिता म्हणे आपण शूद्र याती, जात होतो आपले वृत्ती स्वामी माते पाचारिले. पाचवी रेषा लंघिता म्हणे मी वैश्य आता, व्यापार उदिम तत्वता सोमदत्त नाम माझे. सहावी रेषा लंघिता म्हणे मी क्षत्रिय ख्याता, अनेक पराक्रम करता गोदावरी नाम माझे. सातवी रेषा लंघिता क्षण म्हणे मी पूर्ण ब्राह्मण, वेदशास्त्र व्याकरण सर्व काही जाणत असे. करावाद मजसी म्हणत मी आहे शब्द पंडित, सर्व वेद कंठस्थ करोनी येथे आलोसे. श्री गुरु म्हणती त्यासी हे ब्राह्मण आले चर्चेसी, या सवे वेदवादासी तू करावे म्हणोनिया. पाहुनी हा चमत्कार पंडित कापती थरथर, करीती साष्टांग नमस्कार श्री गुरु नृसिंह स्वामीसी. नमस्कार करोनी ब्राह्मण गेले क्षमा मागोन, इकडे शूद्र होऊनी ब्राह्मण लोकांसी तो म्हणत असे. मी आहे ब्राह्मण शिवो नका मज लागोन, हे सर्व पाहोन जना विस्मय वाटत असे. स्वामी शिष्यांसी म्हणती पाणी ओता शिरावरती, होईल सर्व विस्मृती पुन्हा मातंग होईल तो. ओतता जल डोक्यावर सर्व पडला त्यासी विसर, करोनी स्वामीसी नमस्कार शेतावरी तो जात असे. श्री गुरुचरित्र अद्भुत येथे सांगे संक्षिप्त, दत्तावधूत अपुले चित्त श्री गुरुचरणी वाहतसे. ओवी संख्या 53. अध्याय 4 समाप्त.